नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि आज तुमच्यासाठी टॉपिक घेऊन आली आहे ट्रान्सलेशन। विद्यार्थी मित्रांनो, आपण छोट्या छोट्या सेंटेन्सेसचं ट्रान्सलेशन कसं करायचं हे शिकलोय है ना। आतापर्यंत आपण स्टार्टिंगला सब्जेक्ट आणि नंतर शेवटी जाऊन आपण असं उलटं येऊन ट्रान्सलेट करत होतो सेंटेन्स। मात्र आपल्याला जेव्हा लॉंग सेंटेन्सेस बनवायचे असतात त्यावेळेस प्रॉब्लेम काय होतो की आपण ती मेथड इकडे ॲज इट इज लावू शकत नाही, कारण लॉंग सेंटेन्सचं ट्रान्सलेशन जे करायचं असतं ना, याची एक वेगळी मेथड आहे, याची एक ट्रिक आहे, ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे। आणि लॉंग सेंटेन्सेस कशा पद्धतीनं ट्रान्सलेट करायचं आहे हे माइंडमध्ये आपल्याला क्लिअर करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, सोबतच काही अनाउन्समेंट तुम्हाला करायची आहे मला। बघा, आपलं हे जे चॅनल आहे येवले अकॅडमी, याच्याशी भरपूर विद्यार्थी जोडले आहेत जे पहिलेपासून शिकत आले आहेत है ना। तर तुमच्यासाठी यावरती अशाच पद्धतीनं अगदी राईट वेनं ऑथेंटिकपणे व्हिडिओ बनवणं चालू राहणार आहे। नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला रोज मिळणार आहे थ्रू मराठी। मात्र काही हिंदी वर्ग माझ्यासोबत जुडला ज्यांचं म्हणणं आहे मॅम आम्हाला तुमची मेथड समजते, आम्हाला असं वाटते की आम्हाला सुद्धा शिकायचं आहे तुमच्याकडून, मात्र आम्हाला मराठीच्या थ्रू आहे ना थोडा प्रॉब्लेम जात आहे। त्यामुळे त्यांच्यासाठी मी एक नवीन चॅनल चालू करणार आहे। हिंदी वर्गासाठी एक सेपरेट चॅनल राहील ज्याचं नाव राहील इंग्लिश विथ चंचल। हे चॅनल यावरती 1 तारखेपासून व्हिडिओज अपलोड केल्या जातील। डे 1 पासून तिकडे व्हिडिओज त्या विद्यार्थ्यांना मिळतील जे हिंदीचा वर्ग आहे त्यांच्यासाठी मी सांगते आहे। मराठीपैकी जे नवीन आहेत, नवीन जुडले आहेत माझ्यासोबत आणि त्यांना जर असं वाटत असेल की मला बेसिकपासून एकदम स्टार्टिंगपासून पाहायचं आहे, कुठून सुरुवात झाली आहे, तर ते सुद्धा त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवू शकता, जेणेकरून त्या चॅनलवरती जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तर तिकडे विथ प्रॅक्टिस आपण जसं इकडे शिकतो तसंच फक्त आपण हिंदीच्या थ्रू तिकडे जाणार आहे त्या चॅनलवरती। तर तुम्ही स्टार्टिंगपासून तुम्हाला जे शिकायचं असेल नवीन वर्गाला तर तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करून तिकडे 1 तारखेपासून स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघू शकता विथ प्रॅक्टिस। आणि जो वर्ग इकडे माझ्यासोबत जुडून आहे त्यांच्यासाठी यावरतीच आपण 1 तारखेपासून एक काम करणार आहे। बघा, आता 10वी 12वीच्या एक्झाम जवळच आहेत आहे ना, मार्च एप्रिलमध्ये। तर तो विषय डोळ्यासमोर ठेवून, तसंच कॉम्पिटिटिव्ह एक्झामची जे तयारी करत आहेत विद्यार्थी त्यांना डोळ्यासमोर ठेवून आपण 1 तारखेपासून 1 दिवस ग्रामर व्हिडिओ आणि 1 दिवस इंग्लिश स्पीकिंगचा व्हिडिओ अशा पद्धतीने आपण जाणार आहे। म्हणजे 1 दिवस तुम्हाला ग्रामरशी रिलेटेड व्हिडिओ मिळणार आणि 1 दिवस काय मिळणार आहे, इंग्लिशचा नवीन टॉपिक जे काही इंग्लिश आपण शिकतोय त्या पद्धतीनं। तसं असं आपलं स्केड्यूल राहणार आहे पुढचं। तर तुम्ही हे सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि जेव्हाही तुम्ही 1 तारखेपासून बघणार तर तुम्हाला असं वाटेल की मॅमनी आज ग्रामरचा व्हिडिओ टाकला तर त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमचा जो स्पोकनचा वर्ग आहे त्यांना तो व्हिडिओ मिळून जाईल, तुम्हाला जो पाहिजे आहे स्पोकनशी रिलेटेड तो व्हिडिओ, ठीक आहे। तर अशा पद्धतीचे चेंजेस आहेत। आजचं जे ट्रान्सलेशन आहे त्याकडे येऊया, कारण नवीन अनाउन्समेंट मला करायची होती, त्यासाठीच मला तुम्हाला ह्या गोष्टी या ठिकाणी सेपरेट व्हिडिओ न बनवता इकडे सांगणं गरजेचं होतं। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बघायची आहे ती ट्रिक ज्याने आपण मोठे मोठे सेंटेन्सेस देखील ट्रान्सलेट करू शकतो। जगातील कुठलंही मोठं सेंटेन्स असेल तरी सुद्धा आपण त्याला या ट्रिकने ट्रान्सलेट करू शकतो। तर ती ट्रिक कुठली आहे तेच आपण आज जाणून घेणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, याच्या पूर्वी आपण छोटे छोटे सेंटेन्सेस कसे ट्रान्सलेट करतात हे शिकलोय। आता आपल्याला शिकायचं आहे मोठे ट्रान्सलेट करायचे असले सेंटेन्स तर काय करायचं, तर चला बघू। या ठिकाणी बघा, आपण सेंटेन्स घेतलंय, इथे तुम्हाला सेंटेन्स दिसत आहे, मी 11व्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी माझ्या वडिलांसोबत दिनांक 10 मेला सकाळी 9 वाजता आमच्या गाडीने पुण्याला जात आहे। सेंटेन्स आहे, एकदम लॉंग सेंटेन्स आपण इथे घेतलं। आता यामध्ये अशा प्रकारचे सेंटेन्स ट्रान्सलेट करण्यासाठी आपल्याला एक ट्रिकचा यूज करावा लागत असतो। त्यामध्ये जी ट्रिक आहे ना, ही ट्रिक सगळीकडे लागू पडणार मग तुम्हाला। तर ती ट्रिक कुठली आहे बघा, जसं सगळ्यात पहिले आपल्याला सब्जेक्ट काढून घ्यायचा आहे, सेंटेन्समधला सब्जेक्ट ओळखायचा, काढून घ्यायचा। टेन्स कॅटेगरी कुठली आहे बघायची, टेन्स कॅटेगरी जर नसली सपोज तर मॉडल मधली कुठली कॅटेगरी आहे ते बघायचं। त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह पार्ट आणि अदर पार्ट सुद्धा असतो, तो थोडा मागे पुढे झाला तरी सुद्धा चालत असतं। तर ट्रिक काय आहे यामध्ये, सगळ्यात पहिले आपण जे पहिले शिकत होतो, जसं आपण सुरुवातीला सब्जेक्ट घेतला, सपोज यामध्ये सब्जेक्ट आहे आय, आपण सुरुवातीला सब्जेक्ट घेऊन आणि नंतर आपण पूर्णपणे काय करत होतो, मागे मागे येत होतो। तर अशा पद्धतीने सुद्धा हे सेंटेन्स तुम्ही ट्रान्सलेट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही। पहिले आपण तशा पद्धतीने ट्रान्सलेट करू आणि नंतर मी तुम्हाला सांगते जी ट्रिक आपण यूज करणार आहे ती। जसं मी म्हटलं, आय घेतलं, सब्जेक्ट झाला आपला,
आता यामध्ये आपल्या हे गोष्ट लक्षात आली की जात आहे. त आहे म्हणजे काय? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सेंटेन्स आहे हे आपल्या लक्षात आलं. कंटिन्युअस टेन्स म्हटलं जात आहे तर आपल्याला घ्यावं लागेल हेल्पिंग व्हर्ब ॲम. जाणे म्हणजे काय? गोईंग. ठीक आहे, गोईंग. कुठे? पुण्याला. पुण्याला म्हणजे टू पुणे. आमच्या गाडीने. बघा यामध्ये आपण वर्ड वाईज ट्रान्सलेट नाही करू शकत, आपल्याला असे फ्रेजेस घ्यावे लागतील, म्हणजे छोटं छोटं असं डिवायडेशन करावं लागेल यांचं आणि आपल्याला तसं ट्रान्सलेट करावं लागेल. आमच्या गाडीने म्हणजे बाय अवर कार. ठीक आहे, ने म्हणजे बाय आणि आमच्या गाडीने म्हणजे अवर कार. सकाळी 9 वाजता. सकाळी 9 वाजता टाइम सांगण्याच्या अगोदर आपण ॲड घेत असतो ॲट 9 AM. AM म्हणजे झालं सकाळी. दिनांक 10 मेला. आता दिनांक ज्यावेळेस आपल्याला तारीख सांगायची असते तर आपण काय घेत असतो? ऑन. ऑन 10th मे. झालं. आता पुढे जाऊ आपण. या ठिकाणी माझ्या वडिलांसोबत, त्यानंतर इकडे आपण प्रवेश घेण्यासाठी आणि 11व्या वर्गात. माझ्या वडिलांसोबत. सोबत म्हणजे काय? विथ माय फादर. विथ माय फादर. प्रवेश घेण्यासाठी. साठी म्हणजे फॉर. या ठिकाणी आलंय फॉर टेकिंग अँड ॲडमिशन. ॲडमिशन. 11व्या वर्गात म्हणजे इन 11th स्टँडर्ड किंवा 11th क्लास सुद्धा घेऊ शकता तुम्ही. आपण केलं हे सेंटेन्स ट्रान्सलेट. तर आपण काय केलं? यामधील सब्जेक्ट टेन्स ओळखून आपण त्या अकॉर्डिंग सेंटेन्सला बनवलंय. जसं आपल्याला समजलं प्रेझेंट कंटिन्युअस आहे, आपण घेतलं ॲम. आयच्या नंतर ॲम घेतो आपण. गोईंग घेतलं. आता या ठिकाणी पुण्याला म्हटलं आपण टू पुणे. ला म्हणजे टू आणि पुणे. बाय म्हणजे ने. अवर कार आमच्या. आता आपल्याला जर पर्टिक्युलर टाईम सांगायचा असेल तर आपण प्रिपोजिशनमध्ये शिकलोय टायमिंगशी रिलेटेड जे प्रिपोजिशन असतात. टायमिंग परफेक्ट सांगायचं असेल तर आपण ॲड घेतलं 9. तारीख सांगताना आपण ऑन घेत असतो. विथ सोबत आहे म्हणून विथ घेतलं. माझे वडील म्हणजे माझ्या वडिलांसाठी घेतलं आपण माय फादर. घेण्यासाठी. प्रवेश घेण्यासाठी. साठी म्हणजे झालं फॉर. प्रवेश टेकिंग. घेणे म्हणजे टेकिंग आणि प्रवेश म्हणजे ॲन ॲडमिशन. 11व्या वर्गात. वर्गात साठी इन घेतला आपण आणि 11th स्टँडर्ड. अशा पद्धतीनं आपण जर याला नंबरिंग करतो म्हटलं तरी सुद्धा करू शकतो. 1 2 3 4 5. इकडे आलो आपण इथपर्यंत. 5 झालं 6 7 आणि 8 9. अशी नंबरिंग करून आपण सेंटेन्स ट्रान्सलेट केलं. ही झाली एक मेथड. हे सेंटेन्स सुद्धा राईट आहे. तर दुसरी ट्रिक काय आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरी ट्रिक आहे की आपल्याला सेंटेन्सला समजून त्या टोनिंगनं ट्रान्सलेट करायचं आहे. टोनिंग म्हणजे काय असते की प्रत्येक लँग्वेजची एक टोनिंग असते. जसं आपण मराठी जरी बोलतो तरी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं बोलल्या जातं. मराठी जरी बोलल्या जातं आहे ना, प्रत्येकाची टोनिंग वेगळी आहे. जसं लहान मूल जे असतं हे करेक्ट बोलत असतं, मात्र त्याची टोनिंग असते. तो काय करत असतो की कधी कधी हे जे लास्टचे अदर पार्टचे सेंटेन्स आहे, हे फ्रेज आहे तसं म्हणू आपण त्याला, छोटे छोटे ते मागे पुढे करत असतो, तरी सुद्धा आपल्याला समजतं त्या मुलाचं बोलणं. त्याच पद्धतीनं टोनिंग वाईज इंग्लिशची सुद्धा टोनिंग आहे. त्या पद्धतीनं आपल्याला जर सेंटेन्स आपण ट्रान्सलेट केलं ना तर ते खूप जास्त अप्रोप्रिएट इम्पॅकेबल होतं. जसं बघा, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की तुमची जर लिसनिंग चालू असेल ना कॉन्स्टंटली, बाय लिसनिंग आपली टोनिंग डेव्हलप होत असते. आपल्याला असं बरेचदा असं वाटतं की काय होतं याने लिसनिंग केल्याने, मला बऱ्याचशा गोष्टी समजत नाही, मात्र तुमच्या खूप साऱ्या गोष्टी त्याने क्लिअर होत असतात. तुम्हाला टोनिंग समजतं आणि ते समजल्यानंतर तुम्हाला सेंटेन्स ट्रान्सलेट कोणी जरी केलं किंवा तुम्ही जरी केलं ना तर तुम्हाला ते इम्पॅकेबल आहे की नाही किंवा करेक्ट आहे की नाही हे स्वतःला समजतं. ठीक आहे. तर बघा
आपली राईट वेनी आपण जाऊया मोठे सेंटेन्स ट्रान्सलेट करण्यासाठी. आणि मी तुम्हाला सांगत असते नेहमी की ही 100% मेथड आपण यूज करू शकत नाही, 70% तुमचं काम होईल. सुरुवातीला तुम्ही ही मेथड यूज करा आणि जेव्हा तुमच्या डायरेक्ट माइंडमध्ये सेंटेन्सेस इंग्लिशमध्ये यायला लागतील बाय प्रॅक्टिसिंग, तुम्ही तेव्हा ही मेथड थांबवायची आहे. कारण तुम्ही जर याच्याशी अटॅच राहिले, हीच मेथड तुम्हाला यूज करायची प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही ट्रान्सलेट करतो म्हटलं तर मात्र इंग्लिश बोलण्यामध्ये तुम्हाला खूप जास्त प्रॉब्लेम येतील, फेस करावे लागतील. त्यामुळे तुम्हाला रियालिटी मी सांगते स्टार्टिंगला करा आणि नंतर नाही. ठीक आहे. तर प्रॅक्टिस तुम्हाला जे काही टॉपिक्स आहे त्यांची चांगली प्रॅक्टिससुद्धा हे ट्रान्सलेट करण्यासाठी लागेल. जसं प्रिपोजिशन, कंजक्शन तुमची क्लिअर पाहिजे माइंडमध्ये सगळ्या गोष्टी. तर बघा नेक्स्ट मेथड आहे ती म्हणजे जसं मी म्हटलं आय ॲम गोईंग टू पुणे, इथपर्यंत आपलं सेम राहील. मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला सब्जेक्ट टेन्स ओळखला आपण, ते आपल्याला मेन जे आहे सुरुवातीचं हे व्यवस्थित लिहायचं. त्याच्यानंतर बघा पुण्याला जात आहे. आता प्रश्न आपण स्वतःलाच विचारायचं, आन्सर सुद्धा द्यायचं. जसं मी पुण्याला जात आहे कोणासोबत, विथ माय फादर, विथ माय फादर. आता या ठिकाणी तुम्हाला माहीतच आहे आपण हे घेतलं इथे कारण हे इम्पॅकेबल आहे म्हणून विथ माय फादर. आता आपल्याला म्हणायचं आहे कशासाठी, त्यानंतर आपण काय म्हणणार कशासाठी, तर ॲडमिशन घेण्यासाठी, फॉर टेकिंग ॲन ॲडमिशन, फॉर टेकिंग ॲन ॲडमिशन. ठीक आहे. कोणत्या वर्गात, इन 11th स्टँडर्ड. या ठिकाणी आपण बघा मी माझ्या वडिलांसोबत जात आहे प्रवेश घेण्यासाठी 11व्या वर्गामध्ये. इथपर्यंत आपण केलं. आता इथपर्यंत आपल्या लक्षात आलं. आता आपल्याला म्हणायचं आहे किती तारखेला, मग 10 तारखेला ऑन 10th मे. किती वाजता, ॲट 9 AM. आता आपल्याला म्हणायचं आहे कशाने, कशाने तर आपण म्हणणार बाय अवर कार. पहिले तुम्हाला काय करायचं, हे सेंटेन्स वाचून घ्यायचं, यामधील ह्या गोष्टी काढून घ्यायच्या महत्त्वाच्या ज्या आहेत त्या सुरुवातीच्या. आपण जसं हे महत्त्वाच्या गोष्टी यामधल्या काढून घेतल्या. सब्जेक्ट कुठला आहे, टेन्स कुठला आहे, त्याच्या अकॉर्डिंग आपण इथपर्यंत करेक्ट केलं. त्यानंतर आपल्याला यामध्ये आपण जसं म्हटलं इम्पॅकेबल काय वाटते, आपण स्वतःलाच प्रश्न विचारायचा, आन्सर द्यायचा आहे. कोणासोबत, विथ माय फादर. कशासाठी, ॲडमिशन घेण्यासाठी. कोणत्या वर्गात, 11व्या वर्गामध्ये. किती तारखेला, 10 तारखेला, 9 वाजता. कशाने, आमच्या कारणी. आता सेंटेन्स दोन्ही सुद्धा आपण वाचू. बघा तुम्हाला कुठलं चांगलं वाटते. आय एम गोइंग टू पुणे बाय अवर कार ॲट 9 AM ऑन 10th मे विथ माय फादर फॉर टेकिंग ॲन ॲडमिशन इन 11th स्टँडर्ड. हे झालं एक सेंटेन्स है ना. मी पुण्याला जात आहे याचा अर्थ बघा, मी पुण्याला जात आहे आमच्या कारनी 9 वाजता 10 तारखेला माझ्या वडिलांसोबत ॲडमिशन घेण्यासाठी 11व्या वर्गात. असा झाला याचा अर्थ. आता पुढलं सेंटेन्स बघा. आय एम गोइंग टू पुणे विथ माय फादर फॉर टेकिंग ॲन ॲडमिशन इन 11th स्टँडर्ड ऑन 10th मे ॲट 9 AM बाय अवर कार. याचा अर्थ काय झाला बरं. मी पुण्याला जात आहे माझ्या बाबांसोबत ॲडमिशन घेण्यासाठी, 11व्या वर्गात ॲडमिशन घेण्यासाठी 10 तारखेला 9 वाजता आमच्या गाडीने. सेंटेन्स कुठलं इम्पॅकेबल वाटतं, तुम्ही बघा डिफरन्स तुम्हाला समजतो. तर हे सेंटेन्स जास्त चांगलं वाटतं कानाला. हे सेंटेन्स लँड होतं समोरच्या व्यक्तीला. जेव्हा आपण बोलतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला हे सेंटेन्स खूप लवकर इझिली समजतं. जसं आय एम गोइंग टू पुणे विथ माय फादर फॉर टेकिंग ॲन ॲडमिशन इन 11th स्टँडर्ड ऑन 10th मे ॲट 9 AM बाय अवर कार. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. ह्या गोष्टी कधी येतील, मी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला त्या सर्व तुम्हाला कराव्या लागतील. मास्टरी करावी लागेल. सर्व जे टॉपिक्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला सेंटेन्सेस बनवून बघावे लागतील सुरुवातीला. ट्रान्सलेशन कसं करायचं तुम्हाला माहिती आहे. सोबतच प्रॅक्टिससुद्धा तुम्हाला कॉन्स्टंट चालू ठेवावी लागेल. बघा आता आपण हे एकच सेंटेन्स 4 पद्धतीनं करू शकतो. 1, 2, 3 आणि 4. तर 4 पद्धतीनं जर आपण हे सेंटेन्स करू शकतो तर यामध्ये बघा सुरुवातीचा पार्ट फक्त
सारखा ठेवायचा आहे आपल्याला, म्हणजे महत्त्वाचं आपल्याला काढून घ्यायचं सुरुवातीला. पुढलं तुम्ही मागे पुढे केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, सेंटेन्स बिलकुलही चुकीचं नाही आहे. या ठिकाणी बघा, आय एम गोइंग टू पुणे फॉर टेकिंग, तेच सेंटेन्स आहे जे सेंटेन्स आपण ट्रान्सलेट केलं ऑलरेडी. तेच सेंटेन्स आपण 4 अजून प्रकारे बघू शकतो. I am going to Pune for taking an admission in 11th class with my father on 10th May at 9 AM by our car. ही झाली एक पद्धत. हे सुद्धा करेक्ट आहे. यामध्ये आपण फ्रेजेस जे होते छोटे छोटे ते आपण मागे पुढे घेतले, काही प्रॉब्लेम नाही. I am going to Pune with my father for taking an admission in 11th class on 10th May at 9 AM by our car. I am going to Pune on 10th May at 9 AM with my father for taking an admission in 11th class by our car. I am going to Pune with my father on 10th May at 9 AM by our car for taking an admission in 11th class. 4 प्रकारे जरी सेंटेन्स केला आपण तरी सुरुवातीचं व्यवस्थित काढून घ्यायचं, बाकीचं सर्व मागे पुढे झालं काही इश्यू नाही आहे ट्रान्सलेशनमध्ये. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मला रिअल परफेक्ट आलं पाहिजे तर तुम्हाला लिसनिंग स्किल्स तुमच्या डेव्हलप कराव्या लागतील बाय लिसनिंग, म्हणजे तुम्हाला ऐकत राहावं लागेल इंग्लिश, त्यावेळी तुमचं सर्व गोष्टी क्लिअर होतील. ओके, चला जाऊया आपण समोर आपल्याला बघायचे आहे होमवर्क. हे सेंटेन्सेस आहेत 2 तुमचे होमवर्कचे. सोबतच आपण पुढे आता मोठ्या मोठ्या स्टोरीज असतील किंवा काही छोट्या काही मोठ्या काही पॅरेग्राफ्स असे ट्रान्सलेशन आपण बघू, जेणेकरून तुम्हाला अजून जास्त हे माइंडमध्ये तुमच्या सेटल होईल. लॉंग सेंटेन्सचे सुद्धा काही पॅरेग्राफ स्टोरीज आपण घेऊया, जेणेकरून ते सुद्धा तिकडे तुम्हाला हेल्प होईल मोठे सेंटेन्सेस ट्रान्सलेट करण्यासाठी. हे होमवर्क आहे तुमचं. पहिलं सेंटेन्स आहे, मी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या घरी मजा करण्यासाठी माझ्या बहीण भावांसोबत दिनांक 2 मेला सकाळी 10 वाजता बसने जायचे ठरविले आहे. दुसरं सेंटेन्स आहे, आम्ही सर्व मित्र परीक्षा संपल्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी दिनांक 20 जूनला सायंकाळी 7 वाजता विदेशात जाण्यासाठी इच्छुक आहोत. हे दोन्ही सेंटेन्स तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये करून पाठवायचे आहेत. त्या ठिकाणी मी चेक करून जरूर रिप्लाय देईल तुम्हाला. प्रयत्न करा ट्रान्सलेट करण्याचा, चुकलं तर चुकू द्या, काही प्रॉब्लेम नाही. आपण हळूहळू शिकतोय, आपल्याला शिकायचं आहे आणि काही गोष्टी आपण अजून क्लिअर करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. या ठिकाणी आपण थांबू, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मात्र जे नवीन असतील चॅनलवरती आलेले त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवीन अपडेट्स व्हिडिओच्या तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोहोचतील. या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू सो मच एव्हरीबडी फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.